नमस्कार, महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मेहता जिन्ना हिरा आणि आम्हाला कात लावून चुना मोदी शेठजींच्या जुन्या मित्राची 35 वर्ष भिक्षा मागून खात होते त्या काळच्या एका अशा महान व्यापाऱ्याची, सोन्याच्या व्यापाऱ्याची गोष्ट सांगतो, ज्याने देशातल्या बँका, सरकारी अधिकारी आणि आपल्यासारख्या सामान्यांच्या कष्टाच्या पैशांवर असा काही डाका टाकला की मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी पण म्हणतील, गुरुदेव कहा थे आप। नाव राजेश मेहता। विन्सम डायमंड्सवाले घोटाळ्याचा किरकोळ आकडा किती? राजेश मेहता आणि त्यांच्या कंपन्यांनी बँकांना तब्बल 6,800 कोटी रुपयांचा चुना लावला। आपण बँकेत 10,000 रुपयांचं कर्ज थकवलं की बँकवाले दारात येऊन अब्रू काढतात, पण मेहताजींनी 6,800 कोटी रुपये पचवले आणि बँक अधिकारी त्यांना सर चहा की कॉफी विचारत राहिले। सरकारी आशीर्वाद। आता तुम्ही म्हणाल, एवढा मोठा घोटाळा यंत्रणांना कसा कळला नाही? मेहताजींनी दुबईतल्या काही बोगस कंपन्यांना हिरे निर्यात केल्याचं दाखवलं, त्या कंपन्यांनी पैसे बुडवले असं कारण दिलं। कमाल म्हणजे आपल्या देशातल्या 15पेक्षा जास्त सरकारी बँकांनी डोळे झाकून मेहताजींना क्रेडिट लिमिट वाढवून दिली। इथं CIBIL स्कोर थोडा खालीवर झाला तर बँक दारात उभं करत नाही। बडे लोक बडी बात। अधिकाऱ्यांची मेहरबानी। केंद्रीय तपास यंत्रणांच्या CBI तपासात समोर आलं की काही बड्या बँक अधिकाऱ्यांनी नियमांची अशी काही ऐसी तैसी केली की जणू काही बँका त्यांच्या स्वतःच्या तिजोऱ्या होत्या। ज्या कंपन्यांची पात्रता नव्हती त्यांना हजारो कोटींच्या लेटर ऑफ क्रेडिट LOC वाटण्यात आल्या। बदल्यात अधिकाऱ्यांना काय मिळालं असेल हे विचारण्याइतके आपण दूधखुळे नक्कीच नाही। वेळेवर एक्झिट। जेव्हा घोटाळा उघड व्हायची वेळ आली तेव्हा मेहताजींना इशारा मिळाला आणि ते अगदी सन्मानाने देशाबाहेर पसार झाले। नेहमीप्रमाणे मागे राहिली फक्त चौकशीची कागदपत्र, LIC आणि सामान्यांचे बुडालेले पैसे किती। या घोटाळ्यात एकूण 15पेक्षा जास्त बँकांच्या समूहाला तब्बल 6,800 कोटी रुपयांचा एकूण चुना लावण्यात आला होता। पंजाब नॅशनल बँक PNB या घोटाळ्यात सर्वात मोठा फटका PNBला बसला। PNBचे तब्बल 1,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे एकट्या विन्सम ग्रुपने बुडवले। PNB ही बँक बुडण्यासाठीच बनवली होती असं हल्ली वाटतंय। सेंट्रल बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकेचे अंदाजे 710 कोटी रुपये बुडाले। कॅनरा बँक या बँकेचे साधारण 146 कोटी रुपये थकीत राहिले। ज्या प्रकरणात बँकेच्या माजी CMDवर CBIने आरोपपत्रही दाखल केले होते। बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे सुमारे 340 कोटी रुपये या घोटाळ्यात अडकले। बँक ऑफ इंडिया या बँकेचे अंदाजे 82-55 कोटी रुपये बुडाले। विजया बँक यांचे साधारण 77 कोटी रुपये अडकले। इतर बँका याशिवाय IDBI, युनियन बँक ऑफ इंडिया आणि कन्सोर्टियमचे नेतृत्व करणाऱ्या स्टँडर्ड चार्टर्ड सह इतर खाजगी व सरकारी बँकांचे मिळून हजारो कोटी रुपये यामध्ये अडकले आहेत। LICचे किती पैसे बुडाले? LIC थेट कर्ज देत नाही, पण ती कंपन्यांच्या शेअर्समध्ये किंवा कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करते। विन्सम डायमंड्स आणि तिच्याशी संबंधित कंपन्या जेव्हा 2013 मध्ये एका रात्रीत दिवाळखोर घोषित झाल्या तेव्हा बाजारात त्यांच्या शेअर्सची किंमत झपाट्याने शून्य झाली। 1600 ते 1800 कोटीचे LICचे नुकसान झाले असल्याचे म्हटले जात आहे। थोडक्यात काय तर हजारो खताया माफ होती है बड़े लोगों की। यह गरीब एक पाई को मोहताज होता है। महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा।